सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय ब्लॉग. आणि आज मी पार्टी करणार आहे कारण खुश खबरच अशी आहे, आपल्या यूट्यूबवर 10,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले आहेत. मला असं वाटते मी 31st की 31स्टलाच एक व्लॉग बनवला होता, त्यामध्ये मी बोलली होती की लवकरच होणार आहेत आणि 3 तारखेलाच झालेत. सो मी खूप खुश आहे आणि मेहनत मी केली आहे तर मी पार्टी करणारच ना. आज मी मस्त फिश आणणार आहे आणि ते बनवून खाणार आहे, मस्त असे मनसोक्त खाणार आहे. आणि त्याआधी मी जिम जायला निघाली आहे. आज संडे आहे तरी पण माझं खूप ब्रेक होते, म्हणजे महिन्याचे वगैरे ब्रेक होत आहेत. सो न्यू इयर रिझोल्युशन एवढंच आहे की जिमला जायचं असं रिझोल्युशन आहे, जिमला कंटिन्यू जायचं असं रिझोल्युशन आहे. तर मग मी बोलली की संडेला पण जाते. आणि एक दोन तारखेला तर नाही गेली आहे मी. आजची तारीख आहे 4 बरोबर. काल मी गेली होती आणि आज 4 तारखेला पण चालली आहे. सो मी पटकन जिमला जाते, येताना तुम्हाला दाखवते मी काय मच्छी आणते आणि मग आपण हा ब्लॉग कंटिन्यू करूया. सो आता जिमवरून मी फिश मार्केटला आली आहे आणि आपण इथून फिश घेऊन घरी जाणार आहोत. फिश मार्केटमध्ये आज मस्त मोठा हलवा होता, मला घ्यायचा पण होता, पण माझ्या भावाला जास्त हलवा आवडत नाही म्हणून मी पॉम्फ्रेट आणि कोलंबी घेतली. तर अशा प्रकारे आपण पापलेट घेऊन घरी आलेलो आहोत. मी जिममध्ये ना व्लॉग करणार होती, पण आज काय माहीत का लोक खूप मोटिवेट झालेत न्यू इयरच्या मुळे. आणि हे का घालून बोलते आहे मी. जिममध्ये आज खूप गर्दी होती, संडे असून सुद्धा. तर जिममध्ये काय ब्लॉग झाला नाही. अच्छा, कामाला काकी पण येऊन गेल्यात मस्तपैकी भांडी घासून. काल त्यांनी दांडी मारली होती. तर मी पटकन पाणी तापत ठेवते, जेवण बनवायला घेते, त्यानंतर आंघोळ बिंगोळ जे काय होईल ते मी तुम्हाला दाखवीनच या ब्लॉगमध्ये. सो न्यू इयरचं स्टार्ट झालं आहे आणि एक गोष्ट खूप वाईट झाली आहे. तशी गेल्या वर्षीच एक लाईन आली होती, मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि काल 3 तारखेला 10,000 सबस्क्रायबर पूर्ण व्हायच्या थोडा वेळ आधी अजून एक आली आहे. मी तुम्हाला दाखवते एक्झॅक्ट कशा आल्यात. सो तुम्हाला दिसते 1 2. हे काय आहे म्हणजे साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. जाम काळजात दुखतंय माझ्या हे बघून. हे खूप घाण दिसतंय आणि मला ही भीती आहे की ह्या डिस्प्लेचा काही इश्यू नको व्हायला. आणि आज नेमका संडे आहे, आज सर्व्हिस सेंटर पण चालू नसेल. सो मी बघते एकदा काय होतं का याचं, कारण नवीन फोन घ्यायची. तर बाबा इधर जहर खाने का पैसा नहीं है, तू जा रे. आणि मी आज पापलेट भरून बनवणार आहे. सो बघा, मी पापलेटला ना अशा पोटाला खाचा मारून आणल्यात, एक इकडून. पण त्यांना ना ती नीट जमलंय नाही, त्यांनी आतमधीपर्यंत नाही मारल्यात. हे फक्त एवढंच नसतं, पूर्ण आतमधीपर्यंत असतं. आणि आता ते काम मला करायला लागणार आहे. सो मी तुम्हाला पण दाखवीन. पुण्यात ना मच्छीवाले नुसते काय बोलू आता. एक तर ते कर्ली टोली पण आणत नाही, हे आणतात ते असलं आणतात. पण ठीक आहे. ओके, तर पटकन मी आता ही पापलेट आणि कोळंबी साफ करून घेणार आहे. पापलेटला त्यांनी काचा पण नाही पाडून दिल्यात. एक तर तिथे एवढी गर्दी होती ना आणि ते नीट करत नव्हते. मग आणि त्यांनी काचा पाडल्या असत्या ना तर मला माहिती आहे म्हणजे ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. इसके मुंह में पैदाशी सुपारी है. मला माहिती आहे, खात्री होती की पापलेट तुटलाच असं त्यांनी. तर मग त्यांना खाचा मारायला काही सांगितलं नाही. माझ्याकडे एक सुरी आहे, मी तिला थोडीशी धार करते आणि मग करूया आपण पण शिकायला पाहिजे ना. सो माझ्याकडे असं धार करायचं आहे डीमार्टवाला, त्याने मी या सुरीला धार करते. आता प्रॉपरली दिसेल बघा. ही जी ह्यांनी खाच मारली आहे ना, ही पूर्ण आतपर्यंत पाहिजे असते आणि या साईडनी नाही पाहिजे असते, तर या साईडनी पाहिजे असते. मी त्यांना बोलेपर्यंत त्यांनी सगळं करून मोकळे झाले होते. सो आता हे जे बाहेर पडतंय हे मला तुटायची भीती आहे. तर तुम्ही कधी पण आणलेत जर असे भरण्यासाठी पापलेट, तर एक तर स्वतः घरी करा, नाहीतर एक्सपिरियन्स माणसाकडेच द्या. सो मी आता तिला खाचेला त्या पूर्ण करून घेते. तर इथे आता मी सगळे पापलेट करून घेतले. त्या बघा पूर्ण आतमधीपर्यंत, म्हणजे असा पूर्ण आतमध्ये मसाला जातो आणि मग तो पापलेट लागायला खूप छान लागतो. आता मी याला असे खाचे मारून घेते, जास्त डीप नाही मारणार नाही तर मग ते फाटतील. आणि कोलंबी साफ करून घेते. कोलंबी पण मी कशी साफ करते तुम्हाला दाखवतेच या व्हिडिओमध्ये. आगो पापलेटवाली होशील का माझी नवरी, माझे मनान भरली सकवरी. आगो पापलेटवाली होशील का माझी नवरी, माझे मनान भरली सकवरी. तर हे बघा असे खाचे मारून घेतलेत बारीक बारीक, म्हणजे मसाला छान मुरतो. तर आता कोळंबी साफ करण्यासाठी आधी आपण कोळंबी घेऊया.
आणि मी ना डोका नाही काढत, कारण आमच्याकडे असं बोलतात की ह्या डोक्यामध्येच भरपूर काय काय असतं, म्हणजे रशाला चव याच्यामुळेच येते. तर हिचं असं तोंड आणि जो पुढचा टोकेरी भाग असतो तो कापून टाकायचा, हे शिंग कापून टाकायचे, पाय कापून टाकायचे. किचनमध्ये ना माझ्या थोडा लाईटचा हेच आहे, तर तेवढं बेअर करून घ्या. ओके, हे कापल्यानंतर आता, आणि ही कैची सेपरेटच ठेवा फक्त मच्छीसाठी. ह्याचे असे शेल्स काढून घ्यायचे वर. आणि आता इथून दिसतंय ना, इथून हे असं कापायचं आणि जी मधली लाईन असते ही वाली ती सहज निघून जाते. मग ही बघा, झाली कोलंबी क्लीन. अशा मी सगळ्या करून घेते आणि मग तुम्हाला भेटते. तर हे बघा, इथे असे मी हळद आणि लिंबू लावून पापलेट ठेवलेले आहेत. त्यांना थोडा वेळ ठेवणार आहे, त्यानंतर आपण त्याला कोट लावू. तोपर्यंत मी मसाल्याची तयारी करून घेते. सो सर्वात आधी मी इथे खोबरा किसून घेते. वाटण्यासाठी कोथिंबीर, मिरची, लसूण, आलं आणि खोबरं एवढंच वापरणार आहे मी, याच्या व्यतिरिक्त काय नाही वापरणार. पटकन मी खोबरा किसून घेते आणि तुम्हाला वाटण करून भेटते. इथे कोळंबीच्या रशासाठी मी वाटण बाजूला काढले. पहिलं खोबरं, कांदा, लसूण, आला, मिरची, कोथिंबीर. आणि पापलेट भरण्यासाठी मी वेगळ्या बाजूला काढले. त्याच्यासोबत पण सेम, फक्त कांदा नाही आहे याच्यामध्ये, कोथिंबीर, खोबरं, मिरची, लसूण आणि आला. आता मी पहिले हे वाटून घेईन, मग हे वाटून घेईन आणि रीलसाठी पण एक शॉर्ट काढून घेईन. तर पापलेटचं जे मी वाटण दाखवलं त्याची अशी दरदरीत पेस्ट करून घ्यायची आणि तिला तेलावर थोडंसं परतायचं. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि याचं फक्त पाणी सुकेपर्यंत परतायचं आहे, जास्त करपवायचं नाही. आता आपण फिश कोट करण्यासाठी मसाला बनवून घेऊया. त्यासाठी मी फक्त हळद, मीठ, मसाला, लिंबू आणि आलं लसूणची पेस्ट एवढंच यूज करणार आहे. जास्त तामझाम करायचं नाही. मच्छी जेवढी सिंपल ठेवाल ना तेवढी खूप भारी लागते. इथे लिंबू किंवा कोकम दोन्ही यूज करू शकता. आता दुसऱ्या ताटामध्ये मी थोडंसं तांदळाचं पीठ, त्यामध्ये रवा, हळदी, मीठ आणि मसाला टाकून मिक्स करून बाजूला ठेवलं. तर पापलेट भरताना ना सर्वात पहिले आतमध्ये भरायचा. इथे दाखव, आतमध्ये पूर्ण भरून घ्यायचा आणि मग त्याला वरती दाबायचं, म्हणजे हा मसाला बरोबर असा वरती येतो. दाबताना तर दाखवलंच नाही, परत परत दाब. काय आता तो झाला. हा असा व्हिडिओग्राफर असं भरायचा आणि असं दाबल्यानंतर तो बाहेरपर्यंत बरोबर येतो. जर तुम्ही बाहेर भरला तर सगळा निघून जाईल तो. असा पापलेट भरून घ्यायचा मस्तपैकी. हे साईडला काय आहे? साईडला कोलंबीचा रस्सा आहे. परत होता तसं लाव इथं बरं. सो आता हा जो मस्त कोटेड पापलेट आहे तो मी या रवा आणि तांदळाच्या मिक्सचरमध्ये मस्त कोट करून घेणार आहे. असं मी करते, म्हणजे हात माखत नाही. तरी पण माखवायला तर लागतात, पण ठीक आहे. आणि तव्यावर सोडून देणार आहोत आपण. एक ऑलरेडी मी रीलसाठी वर ठेवला होता. आता हा बघून घेऊया. आता प्रॉब्लेम असा आहे की कढई झाली आहे छोटी आणि पापलेटची साईज झाली आहे मोठी. तर असं काहीतरी हे राहील. त्याला थोडंसं पुढं घेऊया. बसल्यात दोघं पण मस्त. एक मस्त टिप देते तुम्हाला. फिश फ्रायला टाकली ना की वरून टेचलेली लसूण टाकायची. साला नाही काढायच्या, पण लसूण टाकायची. वास एवढा भारी येतो आणि ही लसूण पण खूप मस्त लागते. तर हे पण नक्की करत जा. इकडे आपल्या कोलंबीच्या रशाला एकदम कड आला आहे मस्तपैकी. 5 मिनटं ठेवेन आणि नंतर मी ह्याला बंद करून टाकेन. तोपर्यंत मी भाकरीला इथे उतवणी म्हणजे त्याच्यावर घेतलेलं आहे. काय आहे हे विसरले ना. तर मी भाकरीसाठी पाणी टाकून घेते पिठावर. तर इथे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे. त्यावर आता मस्त उकळतं गरम गरम पाणी टाकून घेते आणि असंच ठेवणार आहे मी थोडा वेळ. नंतर भाकऱ्या करून.
तर या सगळ्यानंतर मी भाकऱ्या करायला घेतल्या आणि मी ना भाकऱ्या सर्वात पहिले करायला शिकले. चपात्या मला अजूनपर्यंत पण नीट शिकवता येत नाही. तर तुम्हाला जर बिगिनर्ससाठी भाकऱ्या कशा करायच्या आणि गोल कशा करायच्या हे शिकायचं असेल किंवा हे माहीत करून घ्यायचं असेल ना, तर मला कमेंटमध्ये सांगा. मी त्याच्यावर एक डेडिकेटेड व्हिडिओ नक्की बनवेन. तो स्पीड मतलब थोडा कम हो जाता, सिनेमॅटिक लेवल. येस. हाँ BTS. और ये खाता हूँ. डाइट इसके बाद मैं डाइट कोक पीऊंगा. इसके बाद मैं डाइट कोक पीऊंगा. मराठी में क्यों नहीं बोल रहा मैं, हिंदी में क्यों बोल रहा हूँ? मला बघून मला बघून हा ना. त्याच्यानंतर मी डाइट कोक पिणार. डाइट फुल. माणूस इधर ले, इधर आ. ऐसे करके दिखा मानस मुझे. हाँ कसम भाकरी में इतनी मेहनत होती है. ऐसा करके दिखा. चल तू ऐसे तवे पे हाथ ऐसे ऐसे करके दिखा. वो दिखाएगा ना सारे ऑमलेट तेरे. चल सॉरी क्या? पॉम्पलेट एक जाए मेरे से, एक जाए ऑमलेट पॉम्पलेटचं काय पापलेट. ते गुंगा मार काय. जितने व्हिडिओ निकाल रहा है ना उतनी मेमरी नहीं है उसमें. फायनली सगळं झालं. इकडं बांगडा फ्राय. इथं मी रीलसाठी एक शॉर्ट काढून घेतलाय. भाकऱ्या पण रेडी आहेत. कोलंबीचा रस्सा, कुकरमध्ये भात आणि 2 पॉम्पलेट अजून फ्राय होत आहेत. ते झालं की मग आम्ही जेवायला बसू. तर आता फायनली आम्ही जेवायला बसलो आहे. हा शॉर्ट घेऊन खाल्लेला पापलेट मी घेतला आहे आणि इकडं 2 जण बसले. मस्त. ए बाळा बाळा खाल्लंस काय? जाऊ दे. फोटो अरे तो मी व्हिडिओ ह्याच्यासाठी खाल्लेला, रीलसाठी. जेवून परिस्थिती बघा काय झाले. आमच्या घरात एक हिप्पोपॉटमस आलाय. गोबर करेगा. गोबर वो शूट करता है ना वो रील. ए बाळा आपण ते ह्याच्यामध्ये गेलेलो माहितीये कुठं, राणीच्या बागेमध्ये. आणि त्या गेंड्याने केलं होतं. कसं केलं होतं त्याला दाखव. कैसे करके जाएगा. सब चारों तरफ उसके लोग खड़े हैं और वो इतना ज्यादा मुता सब नहीं, नहीं. सब किचन रोड के ऊपर. नाही ना शेफ्टी वाला सीन ना. शेफ्टी वाला. वो हगा ठीक है. तो उसका गु है ना पूरा उसके इधर लगा था और उसने उसकी पूंछ ऐसी ऐसी हिलाई ना तो वो साफ हो गया. नहीं साफ नहीं हुआ, वो उडा ऊपर. धार धार धार. पण हे काय बाळा. आंघोळ माझी राहूनच गेली आहे. मला खूप भूक लागलेली, सो मी पहिले जेवून घेतलं. आता तुम्हाला आफ्टर पार्टी इफेक्ट दाखवते. आम्हाला लाईट लावू देत. लाईट आपल्या किचनमध्ये खूप कमी आहे. दाखवते. हे बघा राक्षस लोक जेवलेली आहेत घरामध्ये. आता हे सगळं साफ करायचं आहे. पटकन साफ करते. सो किचन क्लीन झालं आहे. भांडी काकी येऊन घासून जातील. आणि हा ब्लॉग मी इथे सेंड करते. आता मी मस्त आंघोळीला जाते. आंघोळ घेईन आणि आराम करीन. आज संडे. अर्धा दिवस तर गेला आहे. अर्ध्यापेक्षा जास्त गेला आहे. 5:15 वाजलेत आत्ता. आणि मग अर्ध्यापेक्षा जास्त गेलाच आहे. तर मी अर्धा दिवस तरी आराम करेन. ओके टाटा बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर मी हा व्लॉग इथंच संपवला होता. पण आत्ता एक स्पेशल गोष्ट झाली आहे, दाखवते. दिसली तर बघा. लाईट पण गेली आहे. पाऊस पडतोय गाईज पुण्यात. पाऊस हा बघा. थेंब रस्त्यावर दिसत असतील तुम्हाला. आणि या पावसाबरोबरच लाईट गेली आणि मी सेकंड टाइम पाणी तापत ठेवलं होतं आजच्या दिवसात. आणि आत्ता मी आंघोळीला चाललीच होती तर लाईट गेली. आता मी आंघोळीला कशी जाऊ. असं वाटतंय देवाला पण की आज मी आंघोळ नाही घेतली पाहिजे, पण मला घ्यावी लागेल. बघू लाईट आल्यावर घेऊया. बाय बाय.